आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। हमा रुकनी हल्का इंतखाब 1950 से रिजर्वेशन के बैकलॉग, मर्दमशुमारी और आबादी के तनासुब से वसाइल की तकसीम पर दलित एजेंडा कॉन्फ्रेंस का जोर। सैयद इम्तियाज़ जलील ही औरंगाबाद के हमारे नुमाइंदे होंगे। MIM सुप्रीमो बैरिस्टर असदुद्दीन अवैसी का बयान, जल्द ही बाकी उम्मीदवारों का ऐलान। अब खबरें तफसील से। MIM की जानिब से औरंगाबाद पार्लिमानी हल्का इंतखाब से हमारे नुमाइंदे इम्तियाज़ जलील ही रहेंगे। ऐसा ऐलान MIM के सुप्रीमो बैरिस्टर असदुद्दीन अवैसी ने किया है। वह बज़ाते खुद हैदराबाद से इंतखाब में मुकाबला करेंगे, ऐसा उन्होंने जाहिर किया। MIM की जानिब से सैयद इम्तियाज़ जलील ही उम्मीदवार होंगे। ये बात बैरिस्टर असदुद्दीन अवैसी ने जाहिर की। लोकसभा इंतखाब में औरंगाबाद की नशिस्त पर पार्टी की भाग दौड़ जारी है। इसी तरह MIM पार्टी की जानिब से सैयद इम्तियाज़ जलील को दोबारा मौका दिया गया है। इस दिन में रुकन पार्लियामेंट असदुद्दीन अवैसी ने इत्तला दी। MIM की जानिब से कितनी नशिस्तों पर मुकाबला किया जाएगा हनूज नहीं कहा गया है। ताहम इम्तियाज़ जलील ने MIM महाराष्ट्र में 6 नशिस्तों पर मुकाबला करने की बात इससे कबल ही कही थी। इसके मुताबिक मुंबई, औरंगाबाद, नांदेड़, धुलिया और विदर्भ के एक हल्का इंतखाब में पार्टी अपने उम्मीदवार खड़े करेगी। इसके अलावा बिहार में 11 नशिस्तों पर MIM अपने उम्मीदवार खड़े करने का कयास जाहिर किया जा रहा है। औरंगाबाद से इंशाल्लाह इम्तियाज़ जलील साहब लड़ेंगे। किशनगंज से अख्तरुल ईमान साहब जो हमारे बिहार के अध्यक्ष लड़ेंगे। हैदराबाद से इंशाल्लाह पार्टी असदुद्दीन ओवैसी को टिकट देगी। इससे हटकर भी बिहार, यूपी, महाराष्ट्र में हमारे वहाँ के पार्टी प्रेसिडेंट्स डिसाइड कर रहे हैं, आपको बता देंगे। मराठवाड़ा लेबर यूनियन की जानिब से 42 यौम से माथाड़ी कामगार का लेबर डिप्टी कमिश्नर ऑफिस और जिला कलेक्टर ऑफिस पर धरना एहतजाज जारी है। इस एहतजाज के आइंदा मंसूबे के ज़िम्न में साथी सुभाष लोमटे ने सहाफती कॉन्फ्रेंस में मजीद मालूमात दी। मराठवाडा लेबर युनियनच्या संयुक्त विद्यमाने 5 फेब्रुवारी 2024 पासून कामगार उपायुक्तालय कार्यालयावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून कामगार ठिय्या बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत। या आंदोलनाचा आजचा 43वा दिवस आहे आणि या 43 दिवसामध्ये संघटनेच्या वतीने संबंधितांना म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, DSO कार्यालय असेल किंवा कामगार उपायुक्त कार्यालय असेल यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि कायद्याच्या चौकटीतले आणि कामगारांचे प्रलंबित प्रश्न हे तातडीने मार्गी लावावेत म्हणून निवेदनं देऊन विनंत्या केलेल्या आहेत। परंतु त्यांनी फार तेवढं गांभीर्याने हे ठिय्या आंदोलन घेतलेलं नाही आहे म्हणून कामगारांवर आजच्या 43व्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन करावं लागत आहे। त्याबद्दलची एक भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि या आंदोलनाची पुढील दिशा ही ठरविण्यासाठी आज आमच्या संघटनेचे नेते साथी सुभाष लोमटे साहेब यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढील आंदोलनाची घोषणा करावी। त्या चौकटीमधले सर्व प्रलंबित प्रश्न जिल्हा प्रशासनाने तात्काळ सोडवावेत यासाठी गेले 4-5 वर्षापासून सातत्यानं आपण लोकशाही पद्धतीनं आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत। प्रत्येक वेळेस प्रशासन, मग ते माथाडी मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, आम्ही प्रश्न सोडवतो एवढंच आश्वासन दिलं जातं आणि म्हणून
शेवटी 30 जानेवारीला ज्यावेळेस आम्ही निदर्शन केलं त्याच वेळेस सांगितलं की आता इतक्या दिवस आम्ही तुमचं आश्वासनं फक्त ऐकली, परंतु आता जर तुम्ही प्रश्न सोडवले नाहीत तर आम्हाला 5 फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करावं लागेल. आणि त्याप्रमाणे आत्ताच ॲडव्होकेट सुभाष सावंगीकरांनी सांगितल्याप्रमाणे कामगार उपायुक्तांच्या कार्यालयावरती आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती 5 तारखेपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. कशासाठी हे ठिय्या आंदोलन? तर मालक बेकायदेशीररित्या माथाडी कामगाराला काढून टाकतात, त्यांना काही अधिकार नाही, त्यांना पूर्ववत कामावर घ्यावं, अशा मालकांकडं थकलेली थकबाकी वसूल करावी, त्याचबरोबर नोंदित माथाडी कामगारांना कायद्याचं संरक्षण द्यावं, नियमितपणे 3-3 वर्षाला जे करार करायचे असतात मजुरीवाढीचे ते करार करावेत. याचबरोबर शासकीय धान्य गोदामातली 5 वर्षापूर्वीची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, ती तात्काळ मिळावी. महागाई निर्देशांक सरकारचा आदेश आहे की दरवर्षीचा महागाई निर्देशांक गोदामातल्या हमालांच्या मजुरीमध्ये ॲड करावा आणि ती मजुरी त्यांना दिली जावी. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकदाही तो महागाई निर्देशांक दिला गेला नाही. त्याचबरोबर जे कंत्राटदार कायद्याचं उल्लंघन करतात त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना पुन्हा कंत्राट दिलं जाऊ नये. भारतीय दलित पैंथर की जानिब से बतारीख 20 मार्च को पैंथर का अज़ीमुश्शान संघर्ष मेड़ावा मुनक़िद किया गया है. इसकी इत्तला एडवोकेट रमेश भाई खंडागड़े ने एडीएन से बातचीत करते हुए दी. 20 मार्च 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. तो संघर्ष माणुसकीसाठी, मानवमुक्तीसाठी आणि समता निर्माण करण्यासाठी होता. तो संघर्ष दिवस आम्ही एक प्रेरणा दिवस म्हणून मान्य करतो, प्रेरणा दिवस म्हणून मानतो आणि तो पुढेही असावा. कारण आज जे प्रश्न बाबासाहेबांच्या समोर होते त्या प्रश्नापेक्षा अत्यंत गंभीर आणि भयानक प्रश्न आज आमच्या समोर आहेत. आणि म्हणून संघर्ष हा चळवळीसाठी आवश्यकच आहे आणि विशेषतः आंबेडकरी चळवळीसाठी. आणि म्हणून आम्ही 20 मार्च 1927चा तो संघर्ष दिवस आज 20 मार्च 2024मध्ये या ठिकाणी घेत आहोत औरंगाबादला. आणि या ठिकाणी एक मेळावा त्या निमित्ताने आम्ही घेणार आहोत. आणि त्या मेळाव्याचं उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत आणि विद्रोही कवी असे ऋषिकेश कांबळे हे करणार आहेत. त्या मेळाव्याचं अध्यक्षस्थान आंबेडकरी साहित्यिक आणि विचारवंत भगवान धांडे, प्राध्यापक भगवान धांडे हे करणार आहेत. आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक विलास कटारे हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून, आणि मी सुद्धा असणार आहे. तर अशा पद्धतीनं ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. याच्यामध्ये आज प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराचा जो मुद्दा होता तो मार्गी लागला आहे. परंतु त्या विद्यापीठाचं हनन करण्यामध्ये जातीवादी आणि एक म्हणजे ज्या विरोधी शक्ती आहेत त्या काम करत आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विद्यापीठाला गौणत्व कसं निर्माण होईल यासाठीच त्या सक्रिय आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ह्या विद्यापीठाला केंद्रीय दर्जा जर दिला तर इथं अनेक कोर्सेस येतील, अनेक विद्वान येतील, अनेक महत्त्वाच्या घडामोडी ह्या ठिकाणी घडतील. आणि म्हणून ह्या विद्यापीठाला एक दर्जा निर्माण होईल. आणि तो दर्जा देण्यासाठी एक बाबासाहेबांचं नाव देण्याचा ठराव आम्ही या ठिकाणी घेणार आहोत सेंट्रल विद्यापीठाचा. त्याच्यानंतर गायरान जमिनीचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. उलट सरकार नोटिसी देऊन घरं आणि शेत्या काबीज करत आहेत. वन जमिनीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बार्टीसारख्या संस्थेचं PhDचं अनुदान बंद करण्याचा प्रश्न आहे.
असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीच्या हमी भावाचा प्रश्न आहे. झोपडपट्ट्यांना PR कार्ड देण्यात यावं अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे. या अशा आणि अनेक मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही ठराव करणार आहोत आणि हा ठराव सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आम्ही पाठवणार आहोत. आणि म्हणून ह्या अशा जीवन मरणाच्या प्रश्नावर जिथं चर्चा होते या ठिकाणी जनतेनं सामील झालं पाहिजे. आणि म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की मोठ्या संख्येनं जनतेनं यामध्ये सामील व्हावं आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी, कारण विद्यार्थ्यांच्याही समस्या या ठिकाणी आम्ही चर्चेत घेणार आहोत आणि त्यावर विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ह्यासाठी हा मेळावा आहे आणि हा संघर्ष मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर कामाला लागले आहेत. आम्ही पोस्टर्स, पॉम्पलेट्स आणि चर्चा, गाठी भेटी या माध्यमातून ते करत आहोत. परंतु ज्यांच्याबरोबर आमचा संपर्क आला नाही त्यांनी हाच आमचा संदेश समजून या मोर्चामध्ये आपल्या ह्या मेळाव्यात सामील व्हावं असं आव्हान या ठिकाणी मी करतो. डॉक्टर हेडगेवार अस्पताल के शुरू हो रहे मेडिकल कॉलेज की तर्ज पर पीर से जांच में तब्दीली की गई है. इसके साथ अस्पताल में दीगर सहूलतों में भी छूट दी गई है. इसकी इत्तला सहाफती कॉन्फ्रेंस में दी गई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान याच्यातर्फे चालवलं जाणारं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि डॉक्टर श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आता नवीन प्रस्तावित जागेत येत्या 3 महिन्यात सुरू होणार आहे. तर येत्या रामनवमीपर्यंत, साधारणतः 17 एप्रिलला रामनवमी आहे, तर पुढच्या 1 महिन्यासाठी आपण गरजू रुग्णांसाठी काही सवलतीच्या दरामध्ये तपासणी आणि उपचार याची एक योजना आपण आज सुरू करतोय. याच्यामध्ये पहिल्या येणाऱ्या 200 रुग्णांना 20 रुपये इतक्या कमी सवलतीच्या दरात तपासणी करण्यात येईल आणि त्याच्यापैकी ज्यांना काही OPD बेसिसवर लागणाऱ्या ज्या निवडक रक्ताच्या तपासण्या आहेत, एक्सरे आहेत, याच्यामध्ये 25% सूट आपण देतोय. मग या रुग्णांना जर का कुठल्या ऑपरेशनची गरज पडली किंवा त्यांना ॲडमिट व्हावं लागलं तर ॲडमिट झाल्यानंतर सुद्धा ठराविक ऑपरेशनसाठी आणि त्यांच्या ॲडमिट राहण्याच्या खर्चावर पण आपण 50% सूट देण्याचा या योजनेद्वारे प्रस्ताव आपण सगळ्यांना सांगतोय. या योजनेद्वारे आपण जास्तीत जास्त गरजू रुग्णांना या उपचारासाठी आणि त्यांच्या शस्त्रक्रियांसाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतोय. याशिवाय इतर सर्व योजना, महात्मा फुले जीवनदायी योजना असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, यांच्या सुविधा अखंडितपणे या सोबतच चालू राहणार आहे, जिथं पूर्णपणे मोफत सुविधा रुग्णांना मिळत असते. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. खुल्दाबाद के साबिक सदर बल्दिया एडवोकेट कैसरुद्दीन ने ज़ात तस्दीक के ज़िम्न में अदालत के फैसले के ज़िम्न में मालूमात दी. इसके साथ इनकी ज़िंदगी को धोखा है. ये बात उन्होंने ADN से मुखातिबत में कही. असल में 1997 और 2010 में मेरा कास्ट सर्टिफिकेट वैलिड हो चुका और ऑनरेबल हाई कोर्ट के ऑर्डर पर हुआ था. फिर भी कुछ शरारती तत्व बार बार इस चीज़ को उठाते रहे हैं. पिछले साल 2 साल से ये सिलसिला चल रहा है. पहले तो मुझे टॉर्चर किया गया, टारगेट किया गया, गाली गलौज करना, मारहान करने की धमकी देना. उसके साथ साथ फिर मेरी कंप्लेनें की गई. ये 1-2 लोगों का काम नहीं है, ये गिरोह है. इसके संबंध में मैंने जो है तो माननीय पुलिस आयुक्त और लोहिया साहब और मनीष कलवानिया साहब SP साहब से मुलाकात किया हूँ. निर्णय आने के बाद में मेरी जान को धोखा बढ़ गया, इसलिए मैंने उनसे विनती किया हूँ कि इस संदर्भ में फौरी कार्रवाई की जाए. और जो डुप्लीकेट TC मेरी इस्तेमाल की गई है बार बार 10-12 जगह ऑफिस में, जिसके ऊपर 1997 में चोरी का केस भरा गया था 420, 469, 471 और 468 के तहत, वही तहत जो है तो अभी भी कार्रवाई की मैंने मांग किया हूँ. और इस संदर्भ में मैंने जो है पुलिस इंस्पेक्टर मैडम परदेसी मैडम सिटी चौक और फराटे साहब खुल्दाबाद से भी मुलाकात किया हूँ. दरअसल इसका जो बैकग्राउंड है वो ये है कि बार बार पॉलिटिकल और कुछ इस तरह के लोग मुझे टारगेट करने की कोशिश करते हैं. लेकिन मेरे साथ अल्लाह का करम, माँ बाप की दुआएं और आम पब्लिक और आम लोगों का दोस्तों का साथ है, उनकी दुआएं हैं. तो मैं तीसरी बार इस मरतबा जीता हूँ. ये इतिहास है. पहली बार ऐसा हुआ है कि एक कास्ट सर्टिफिकेट के ऊपर 3 निर्णय आए हैं. 1997 में मेरा वैलिड हुआ, 2010 में वैलिड हुआ ऑनरेबल हाई कोर्ट के ऑर्डर पर, और अब तीसरी मरतबा भी वैलिड ही हुआ. तो इस तरह से ये फाइल क्लोज की गई है और इसके पीछे का बैकग्राउंड बहुत सारा है. लेकिन मैं जो है तो आभार व्यक्त करता हूँ मेरे साथियों का, दोस्तों का, और आगे भी मेरी कोशिश रहेगी. मुझे जो है तो भटकाने के लिए, मुझे बदनाम करने के लिए इस तरह की कोशिशें की जाती है. लेकिन मैं कोई डरने वाला व्यक्ति नहीं हूँ. मेरे को जो है तो मैं सक्षम हूँ कोई भी चीज़ को फेस करने के लिए. पैठन MIDC पिंपलवाड़ी में फाटे पर शेंद्रा MIDC को आबी फराहमी करने वाली पाइपलाइन पीर को दोपहर के करीब फूट गई थी. इसकी वजह से लाखों लीटर पानी ज़ाया हो गया. ताहम इस इलाके में दुकानदारों का बड़े पैमाने पर माशी नुकसान हुआ. पैठन औरंगाबाद रोड पर पिंपलवाड़ी से करीब पानी फराहमी करने वाली मेन लाइन फूटने की वजह से लाखों लीटर पानी ज़ाया हो गया. ताहम इस इलाके की आमदरफ्त मफलूज होकर रह गई. शेंद्रा MIDC को पानी फराहम करने वाली आबी लाइन फूटने की वजह से लाखों लीटर पानी ज़ाया हो गया. ज़्यादा दबाव से पानी छोड़ने से ये वाक़या पेश आया. ताहम इस इलाके के दुकानों में पानी घुसने से बड़े पैमाने पर नुकसान हुआ. पानी घुसने से सीमेंट में
पानी से काफ़ी नुकसान हुआ। इस तरह बड़ा माशी नुकसान होने का ख्याल जाहिर किया जा रहा है। पिछड़े ज़ातों को पार्लियामेंट और रियासती असम्बली में नुमाइंदगी देने के लिए हमा रुकनी हल्का इंतखाब का खाका सरकारी मुलाजिमतों में ज़ातों का बैकलॉग 1950 से मरदमशुमारी के अमल दरामद और आबादी के तनासुब से मुल्क के तमाम वसाइल की तकसीम की जाए, ऐसे मुतालबात हाल ही में हुई ज़ात एजेंडा कॉन्फ्रेंस में किए गए। अखिल भारतीय अलहदा पिछड़े ज़ातों की तंजीम आइस्का की जानिब से हाल ही में एक रोज़ा दलित एजेंडा कॉन्फ्रेंस का अहतमाम किया गया था। अम्बेडकरी महक़क़ीन के नज़रिए से दलित एजेंडा और दूर दराज के अम्बेडकरी वर्कर्स के नज़रिए से दलित एजेंडा, ऐसे दो सेशन में ये कॉन्फ्रेंस हुई। इस कॉन्फ्रेंस में पिछड़े ज़ातों के मुख्तलिफ मसाइल पर गुफ्त शनीद हुई। इस कॉन्फ्रेंस में जालना के मतसौदरी कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर DS गजहंस, अम्बेडकरी तहरीक के महक़क़ सतीश बंसोड़े, प्रोफेसर डॉक्टर नसून पिंपड़े, सीनियर सहाफ़ी और सुरेश पाटिल, अम्बेडकरी वर्कर्स वगैरह कसीर तादाद में मौजूद थे। यांनी जे आपलं कार्य केलेलं आहे, जे योगदान दिलेलं आहे, त्या सर्व महापुरुषांना, सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑल इंडिया इंडिपेंडेंट शेड्यूल कास्ट असोसिएशन म्हणजेच अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघ यांच्या वतीनं एक दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ही सगळ्यांना गेल्या 6 महिन्यापासून या देशामध्ये विविध राज्यांमध्ये आपले नेटवर्क उभारण्याचं काम या ठिकाणी करत आहे। त्याच पद्धतीने देशभरामधल्या शेड्यूल कास्टमधल्या शेड्यूल कास्ट प्रोग्राममधल्या ज्या विविध जाती आहेत त्या जातींमध्ये जे असलेले अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिक, कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन या देशामध्ये शेड्यूल कास्टचं एक संघटन उभा करण्याचा मानस घेऊन या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत। मित्रांनो, या परिषदेचं आयोजन आपण 2 सत्रामध्ये केलेलं आहे। पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जे मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत त्याच्यामध्ये प्राध्यापक DS गजहंस सर, प्राध्यापक डॉक्टर स्नेहलता मानकर मॅडम, आयुष्यमान सतीश बंसोड़े सर आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट, ऑल इंडिया इंडिपेंडेंट शेड्यूल कास्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट राम सुमित पंडित के यौम पैदाइश के ज़िम्न में सिल्लोड़ में सब डिस्ट्रिक्ट दीही अस्पताल में फल, बिस्किट और ख़वातीन को साड़ियाँ तकसीम करने की तक़रीब हाल ही में जोश खरोश से अमल में आई। सुलक्ष्मी हमा मकसदी खिदमतगार इदारे और इंसानी खिदमत ग्रुप की जानिब से समाजी खिदमतगार सुमित पंडित की जानिब से सिल्लोड़ में सब डिस्ट्रिक्ट दीही अस्पताल में फल, बिस्किट और ख़वातीन को साड़ियाँ तकसीम करने का प्रोग्राम मुनक़िद किया गया था। इस प्रोग्राम के मेहमान खुसूसी पुलिस इंस्पेक्टर शेषराव उदार के हाथों अस्पताल में ज़ेर इलाज ख़वातीन मरीज़ों को साड़ियाँ, फल, बिस्किट तकसीम किए गए। इस मौके पर शेषराव उदार, सीनियर पुलिस इंस्पेक्टर सिल्लोड़ शहर मुख्ताराम गोहाने, समाजी खिदमतगार सुमित पंडित, रविंद्र सोनवने, अतीक शेख, अजीनाथ पंडित, बद्रीनाथ भालगड़े, सब डिस्ट्रिक्ट अस्पताल के डॉक्टर्स, स्टाफ सिल्लोड़ वगैरह ने ताउन किया। आज माणुसकी रुग्ण सेवा समूह व सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि आमचे बुद्धी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे श्री प्रशांत नंदे सर यांच्या सर्व माणुसकी समूहाच्या टीमच्या वतीने आज चिरंजीव राम सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे गोरगरीब गरजू रुग्णांना, महिला रुग्णांना साड्या वाटप व फळे आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले। आज या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून श्री शेषराव उदार साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर व सिल्लोड शहरातील बरेचसे माणुसकी समूह टीमचे मित्रमंडळी
आज खऱ्या अर्थाने आम्ही वाढदिवस केक न कापता, डीजे न लावता, बॅनर न लावता, कुठलाही खर्च न करता गरजू रुग्णांसाठी जो वाढदिवस साजरा केला आणि तोही त्या आमच्या हस्ते त्या गरजू रुग्णांना मदत करण्यात आली. त्यातला जो एक आनंद होता, त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं, त्यातच खरं समाधान आम्हाला मिळालं. सुमित पंडित यांनी आतापर्यंत काही ज्यांना रुग्णांना मदत आहे, कुठे कोणी ज्यांना कोणी निराधार आहे अशांना मेडिकल मदत पोहोचवून, त्यांना मेडिकल घाटी एवढंच नव्हे तर पुण्यापर्यंत पोहोचून ज्यांचे काही डोक्यावर परिणाम झालेल्या अशा महिला पुरुषांना पुण्यापर्यंत पोहोचून त्यांना चांगलं करण्याचं काम केलेलं आहे. आणि खरंच हे जे काम करत आहे एकदम प्रशंसनीय काम आहे. कारण आज आपण खरं समाजसेवा म्हणतो, पण खरी समाजसेवा अशा ज्याला खरंच मदत आहे अशांना मदत करणे म्हणजे खरी समाजसेवा आहे. आणि त्यांचा आज मुलाचा वाढदिवस आहे, काय नाव आहे त्याचा? रामचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठे बॅनर नाही, कुठे पोस्टर नाही किंवा कुठेही त्याचा केक न कापता त्यांनी आज जो दवाखान्यात येऊन एक घाटी हॉस्पिटल आहे सिल्लोडचं, या ठिकाणी येऊन रुग्णांना फळ वाटप केले, बिस्किट वाटप केले आणि महिलांना साड्या दिल्या. जी खरी गरज आहे, ज्यांना खरी गरज आहे अशी मदत त्यांना केलेली आहे आणि ही खरी समाजसेवा आहे. आपण माझं तर एक मत आहे, आपण जो कोणी वाढदिवस साजरा करेल अशाच प्रकारे वाढदिवस साजरा करायचा. कारण जो आपण वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्च करतो तो कारणी लागल आणि खरं ज्यातून ज्यांना आवश्यक आहे अशांना त्याची मदत भेटेल आणि खरं याला वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा आहे त्या प्राप्त होतील, आशीर्वाद प्राप्त होईल, असे वाढदिवस साजरे करा असं माझं मत आहे. खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आगे डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। हमा रुकनी हल्का इंतखाब 1950 से रिजर्वेशन के बैकलॉग, मरदमशुमारी और आबादी के तनासुब से वसाइल की तकसीम पर दलित एजेंडा कॉन्फ्रेंस का जोर। सैयद इम्तियाज़ जलीली औरंगाबाद के हमारे नुमाइंदे होंगे। MIM सुप्रीमो बैरिस्टर असदुद्दीन अवैसी का बयान, जल्द ही बाकी उम्मीदवारों का ऐलान। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।